कसा आहेस तू? काय माहिती. काय I'm just giving you an honest answer. I mean. ओके Yeah. बर. मळमळत नाहीये, सध्या गरगरत तरी नाहीये. थोड्या वेळानंतर तुझे प्रश्न कसे येतात त्यावरती. एक चॅलेंज मधली एक मजा असते, पण दॅट्स नॉट ऑलवेज. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्याला खूपच जास्त वर चढवून ठेवलंय की ओ आय ऑलवेज लाईक अ चॅलेंज वगैरे. बबड्या बऱ्याच वेळेला फाटून हातात येते. हो. तर म्हणजे चिल ना. किंवा आता कोणीतरी मला एकदा म्हणलं होतं की अरे समोर नाना पाटेकर आले होते, माझी तर कापायला लागली वगैरे. आय अंडरस्टँड, कारण नानानी काय केलंय, राईट, इनसेन. पण आता एक दोन किस्से माईक वरती न सांगण्याजोगी आहेत, जे एवढे असे खेळकर आहेत ना किंवा खोडकर आहेत की त्याच्यामध्ये असं होतं की अरे कुठे गेला तो असा, हा वाला नाना कुठे गेला. गॉन. ही इज अ गुड मॅन. ही इज ऑल्सो हॅव्हिंग अ लाफ. कारण त्या क्षणी तो नट आहे असं नाही, तो नट सम्राटही आहे असं नाही, त्या क्षणी तो फक्त नाना आहे. राईट. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट अ मास्टर ऑफ नन, स्टील बेटर देन मास्टर ऑफ वन. नो, दिस वॉज ऑसम. हरी ओम. हे बघ, आपल्याला तर माहितीये ना, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन. पण तू पुढचं ऐकलंयस का? स्टील बेटर देन मास्टर ऑफ वन. अँड युअर फेवरेट स्लाब बडवणार आहेत ना लोक. अँड युअर फेवरेट ऑस्ट्रेलियन. Right now, well, I don't know. It's really about this, isn't it? They say that you could be a jack of all trades and really a master of none, but the other half of the phrase is still better than a master of one. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही आमचे एपिसोड्स बघताय हे आम्हाला तुमच्या कमेंट्सवरून, लाईक्सवरून कळतंय. पण हॅव यू सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर अजून चांगले चांगले गेस्ट, म्हणजे आत्ता जे येतात ते आमचे बेस्टच आहेत, पण त्याहीपेक्षा चांगले गेस्ट आम्हाला आणता येतील. सो प्लीज डू सबस्क्राईब. आणि टर्निंग टू अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग गेस्ट. ओके, ही जी व्यक्ती आहे ना, ही सभ्य भाषेत म्हणायचं तर हरहुन्नरी आहे. आणि मगाशीच मी त्याला म्हणलं की यू आर जॅक ऑफ ऑल, राईट. सो त्याच्यावर ही हॅड अ डिफरंट कमबॅक. सो आपण बोलतोय सिद्धार्थ कुलकर्णीशी. तो डिरेक्टर आहे, तो रायटर आहे, तो ऍक्टर आहे, तो व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे, तो डबिंग आर्टिस्ट आहे. असे अनेक प्रकारचे हे तो करतो. म्हणून ऍक्च्युली मी त्याला म्हणलं होतं ओ वाव, यू आर अ जॅक ऑफ ऑल. हा, पण त्याच्या पुढचं जे आहे मास्टर ऑफ नन, त्याच्यावर त्यांनी मला एक फार अफलातून हे सांगितलेलं आहे. सो आज बसून तुम्ही पण हे ऐका. त्याच्यानंतर आय एम व्हेरी हॅपी टू कॉल माय सेल्फ जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. ओके, सो सिद्धार्थ, वेलकम टू आवर शो. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. कसा आहेस तू? काय माहिती. काय I'm just giving you an honest answer. I mean. ओके, बर. मळमळत नाहीये, गरगरत नाहीये. थोड्या वेळानंतर तुझे प्रश्न कसे येतात त्यावरती. आय नो. बरं टेल मी, तू जे मला म्हणत होतास जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन, कॅन यू इलॅबोरेट ऑन दॅट? Yeah, well, we're always told only half of the phrase. आणि त्याच्यानी आय मीन खूप मिसलिडिंग आहे ती. सो वेन यू से जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन, म्हणजे एखादा जो 50 गोष्टी करतो आणि कशातच त्याचं मास्टरी कशातच नाहीये. सो युजली ह्या गोष्टीकडे असं बघितलं जातं की सगळीकडे नाक घालतो, सगळीकडे बोटं घालतो, पण काहीच येत नाही. And it's easy to call someone jack of all trades and say ki ha हे खालचं आहे. Right? But the whole phrase is jack of all trades, master of none, still better than a master of one. प्लीज आम्हाला मराठीत सांग ना. म्हणजे 50 गोष्टी करणारा पण कशातच मास्टरी नसणारा हा फक्त एकच गोष्ट जमते आणि तीच गोष्ट मी करतो ह्यापेक्षा बरा आहे. ओके. सो म्हणजेच यू अँड मी, वी आर
गुड, यू गुड टू गो. आय झाला थिंक का रिलेटेबल कॉन्टेंट? नो प्रॉब्लेम. झालं रिलेटेबल याचं कारण आय ऑल्सो डू अ लॉट ऑफ थिंग्स. त्याच्यामुळे अनेक लोक मला विचारतात, अगं तू काय करतेस नेमकं, बरोबर. म्हणजे काय मग तू हे पण करतेस मग ते पण करतेस, असे ते प्रश्न येतात. बरोबर. सो तुझे जे आता मी यादी वाचून दाखवली आपल्या प्रेक्षकांना, त्याच्यातला आपण एक एक विषय घेऊयात. Sure. सो सगळ्यात आधी तर मला हे सांग की तू पुण्यातला आहेस, पण तुझ्या कोणत्याही आविर्भावावरून, हो, तुझ्या नाही, अजिबात वागण्यातून, नाही. तुझ्या राहणीमानातून काहीच संबंध नाही. असं कुठेही वाटत नाही की तू पुण्याचा आहेस, बरोबर. पुण्याचा कुलकर्णी आहेस, बरोबर. असं अजिबात वाटत नाही. बरोबर. इसके पीछे क्या राज है? वो आप ही बताइए, वो मेरे ऊपर है, पुणेकरों के ऊपर है? मुझे नहीं पता. म्हणजे आय रिअली थिंक दॅट इट्स ऑल अबाउट लाईक द ब्लॅक शीप. तिची एक फ्रेज असते की म्हणजे एखादा जो वेगळं काहीतरी करतो तर युजली मिसफिट मानला जातो किंवा असं हा. बऱ्याच गोष्टी आहेत. हा. right? आणि ऑनेस्टली आय थिंक मिसफिट असणं हे माझ्यासाठी मी काही करायच्या आधीच सुरू झालं होतं. लाईक Really? आय वॉज इन इंडोनेशिया when I was a boy because my father was working there. And that was for a small time. But आम्ही जेव्हा परत आलो तेव्हा इथे आल्यानंतर कित्येक वेळेला पोरांना असं की इंडोनेशियावरनं आलेला आहे वगैरे, आमच्यात नाही बसायचं वगैरे. मग मी काही चूक केली का इंडोनेशियाला जाऊन? मला माहितीही नव्हतं. इनफॅक्ट आय वॉज एक्साइटेड व्हेन आय केम बॅक हिअर की ओके इथली पोरं वगैरे. पण ते तेव्हापासूनच सुरू झालंय. आणि मग जनरलीच सो माय मदर इज लाईक अ स्टार परफॉर्मर, की तिने तिच्या आयुष्यात सगळ्या त्या गोष्टी केल्या ज्या त्या काळात एस्पेशली बायका करायच्या नाहीत. ओके, सो स्टेज परफॉर्मन्सेस हार्डकोर, भरपूर शिवाय बिवा असलेली नाटकं पण बिनधास्त. शी वॉज अ मोटरसायकल रॅली रेसर. सो अशा बऱ्याच गोष्टी तिने केल्या. ऍट द सेम टाइम तिचं सगळं अकॅडमिक्स वगैरे टॉप नॉच. सो तिच्यासाठी इट वॉज लाईक की मी परफॉर्मर सगळीकडे ए, राईट. सो माझा पोरगाही सगळीकडे अ दर्जाचा असला. सो त्यामुळे आय वॉज रेज्ड विथ नाही पोएट्री पण जमली पाहिजे, एलोक्युशन पण जमलं पाहिजे, ही कॉम्पिटिशन ती कॉम्पिटिशन. आणि तरी सुद्धा 4थीची स्कॉलरशिप, 5वीची गणित प्रज्ञा. अँड आय मीन इट्स अंडरस्टँडेबल की ह्या सगळ्या गोष्टी कल्टिवेट करायची इच्छा असावी. पण देन जसं जसं त्या गोष्टी करत राहिलो तसं तसं आय थिंक ऑटोमॅटिकली आय स्टार्टेड गोइंग अवे फ्रॉम एव्हरीवन. बिकॉज पीपल युजली हॅव दॅट थिंग की मी ह्याच्यात चांगला आहे, किंवा इव्हन आई वडिलांनाही पोरांमध्ये तसं असतं काहीसं की मी हे करणार, किंवा माझा पोरगा स्पोर्ट्समन आहे त्याला स्पोर्ट्समध्ये हे करणार, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी. पण ते इव्हेंच्युअली वेन यू कम टू कॉलेज वगैरे मग तेव्हा ते असं खरंच व्हायला लागतं की ओके आपल्याला 5-6 गोष्टी जमतात, पण अजून 2-3 गोष्टी आहेत ज्या लुक्रेटिव्ह वाटतात. ओके, मग त्या उचलाव्या का? म्हणजे रॅप स्टार्टेड लाईक दॅट ऑनेस्टली, की मी ऐकायचो रॅप भरपूर पण लिहायचो कविता. आणि देन आय स्टार्टेड प्लेइंग द ड्रम्स when I was in 8th 9th grade. So when it all clubbed together and I started doing rap, तर immediately इथली लोक लगेच की हे काय करतोय रॅप, याला काय अर्थ आहे का वगैरे, अरे मग आपल्याकडचं भारुड ऐक ना तू, केवढं वेगळं आहे रे मूर्खा. आय मीन यमक जुळवणार आहे, बरोबर आहे, आणि त्याला एक काहीतरी एक बीट असतो, त्याला एक चमक असते, आणि ती प्रत्येक आर्ट फॉर्मची वेगळी असते. बरोबर. उगाच का कम्पेअर करायचं है ना? आणि आता का ठीक आहे, का करायचं? आय मीन मला तर बेसिकली असं झालं की तुला अप्रिशिएट नसेल करायचं तर नको करू, मला वाववा नकोय तुझ्याकडून, पण फालतूचं क्रिटिसिझमही नकोय. बरोबर. And that's why I kind of just went off on a different train. आणि मग आय थिंक लाईफ वर्क्स लाईक दॅट नो, की वेअर यू आर गोइंग तशी तशी लोक भेटत जातात. बरोबर. सो एक असा म्हणजे वेगळाच व्यक्ती भेटला ज्यांनी मला एक वेगळंच इन्स्ट्रुमेंट दिलं. इट्स कॉल्ड डिजेरिटू. आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती नसतं ते. नाही, मला नाही माहिती. There you go. So it's an African instrument, or actually it's a tribal instrument, जे जगाच्या बऱ्याच वेगवेगळ्या secluded tribes मधून आलेलं इन्स्ट्रुमेंट आहे. इट्स बेसिकली अ लॉंग हॉलो पाईप. ओके, युजली बॅम्बू किंवा टर्माइट्सनी हॉलो केलेली झाडं असतात, तर त्यांना कापतात. ओके, त्यांचा स्मॉल एंड तोंडाशी, मोठा एंड खाली, आणि ते रेझोनन्स वरती काम करतं. सो फ्लूट वर्क्स ऑन विंड मूव्हमेंट, बट दिस वर्क्स ओनली ऑन रेझोनन्स. सो त्याचा एवढा मोठा आवाज येतो. ते टिबेटियन मॉन्क्स वगैरे बघितलेत ना, ते असं बसून मोठे 9 फूट लांब एक वाजवत असतात. त्याचा असा म्हणजे अख्खी मोनास्ट्री हलवतो एवढा आवाज येतो. दॅट आता हे नाही तर कधी सापडणार होतं. बरोबर. पण ते सापडलं,
आणि मग ते वाजवायला लागलो. सो द मोर यू ग्रॅब ॲट दिस दॅट तेवढे तुम्ही जास्त नाही का नॉर्मल लाईफस्टाईल पासन लांब लांब व्हायला जात सो राहता. त्याच्यामुळे मिसफिट कीप्स ॲम्प्लिफाईंग. हम्म. पण खरं तर तसं म्हणलं तर ओव्हरऑल लाईफस्टाईल बघितली तर तसं काहीच वेगळं नाही. हम्म. आय मीन घरचं खातो. आईच्या हातचं खायला आवडेल, नक्कीच हा. आवडतं. राईट. बाहेर जाऊन कुठेही कॅफेमध्ये बसलो तर आपापलं काम करत असतो. म्हणजे जेव्हा लिखाण करतो तेव्हा लेखक असतो, दिग्दर्शन करतो तेव्हा दिग्दर्शक असतो. तसं म्हणलं तर काहीच वेगळं नाही. पण एक आउटलुक प्रेझेन्स मध्ये पहिली गोष्ट ना इंग्लिश बोलणार. राईट. अँड दॅट ऑल्सो आय वुड से की म्हणजे पुण्यातल्या आता एकेकाळी जे नदीच्या या पार त्या पार जे होतं ना, तर त्या या पारला जरा प्रॉब्लेम आहे, त्या पारला काही प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. म्हणजे अँड आय एम नॉट सेइंग एनी वन इज बेटर देन दी अदर. आय एम जस्ट सेइंग की प्रॉब्लेम कोणाला नाहीये. कारण त्याचाही कुठेतरी एक फरक पडतो. आय थिंक की कॉस्मो कल्चर्स हॅव एन इन्फ्लक्स ऑफ मेनी डिफरंट पीपल जे बरोबर. खूप वेगळ्या ठिकाणून येतात. त्याच्यामुळे Correct. ऍक्सेप्टन्स इज अ लिटल मोर इझी, यु नो. आणि माझ्या शाळेतही तसं होतं. इथे आधी अभिनवमध्ये होतं, त्यानंतर आय वॉज इन दिल्ली पब्लिक स्कूल. अच्छा. आणि तिथे तर म्हणजे 4 मराठी बोलणारी पोरं होती फक्त 3 डिव्हिजन्स मध्ये मिळून. ओ यू मस्ट बी सो हॅपी. आय वॉज व्हेरी हॅपी. मोर दॅन एनिथिंग, मोर दॅन हॅपी. म्हणजे असं काय माझा अँटी मराठी झोन नाहीये. तो इनफॅक्ट बऱ्यापैकी नंतर डेव्हलप झाला की मराठी लोकांना मी आवडत नाही बिकॉज आय स्पीक इंग्लिश. बुलशिट. सो तेव्हा काहीच तो सीनच नव्हता. म्हणजे तेव्हा इनफॅक्ट आय यूज टू रिलेट विथ साऊथ इंडियन पीपल अ लॉट मोर बिकॉज आय वॉज अ डार्क स्किन किड. आणि आपल्याकडे तोही प्रॉब्लेम आहे ना भरपूर. अगदी. अरे बापरे, आय नो दॅट. सो त्यामुळे दर काय ते कुठला सण आला की उठणं लावून मळकुट्या काढायचा. अरे पण रंग आहे माझा तो जायला, याला काय अर्थ. सो तसं करत आय थिंक आय रिलेटेड विथ साऊथ इंडियन किड्स अँड देन काही काही अशी फॉरेनरनं आलेली पण होती. सो दॅट रिलेटेबिलिटी वॉज देअर. पण आता काय ते नंतर सगळं ते हळूहळू बदललं. आणि त्याच्यामुळे तू इंडोनेशियाहून परत आलास आणि पोरांनी तुला आपलंसं केलं नाही असं आपण म्हणूयात, राईट. पण जेव्हा तुझा आवाज फुटला, कंठ फुटला तुला रात्र, तेव्हा मुलींनी बरंच आपलंसं केलं असेल की रे तुला. हो ना. कारण तुला हे पहिल्यांदा कधी जाणवलं की बॉस आपल्या आवाजात आहे काहीतरी. I'll tell you a very interesting story about this. हे असं नाही घडलं ऍक्च्युली काहीच. तो युजुअल आवाज फुटतो आणि मग एक आवाज होतो वगैरे. नन ऑफ दॅट हॅपन. आय वॉज सम 18 or 19 आणि तेव्हा मी एक इंग्लिश थिएटर करत होतो. तिथला एक पोरगा होता ज्याला एक ऑडिशन द्यायला कर्वेनगर मधल्या एका स्टुडिओमध्ये बोलवलं होतं. तो म्हणला तू जवळ जर राहतोस तर प्लीज मला मॉरल सपोर्ट द्यायला ये. म्हणून मी गेलो. लिटरली फॉर दॅट रिझन. अँड दे सिलेक्टेड मी इन्स्टेड ऑफ हिम. म्हणजे त्याचं घेतली ऑडिशन आणि म्हणली आई काय तू पण जरा ये बरं माईक वरती. आय वेंट ऑन द माईक, नो एक्सपिरियन्स, अँड देन आय गॉट सिलेक्टेड फॉर दॅट रोल. बेसिक. इन्सिडेंटली तिथून 3-4 कामं अजून मिळाली. अँड वन ऑफ देम वॉज अ बिग लॉंग पीस ऑफ वर्क. ती साथ निभाना साथिया नावाची सिरीज, ती आम्ही इंग्लिशमध्ये डब करायचो. रिअली? बिलीव्ह मी, दॅट वॉज इट वॉज अ डिफरंट लाईफ एंटायरली. आणि मग तेव्हा असं झालं की तिथे ऍक्टर्सची किंवा व्हॉइस ऍक्टर्सची कमी पडत होती. सो 2-3 थोड्या मोठ्या एजेड कॅरेक्टर्सना आवाज द्यायला मी ट्राय केला आणि इट वॉज इझी. ओके, पण ते पण डेव्हलप करायला लागलं ओव्हर टाइम. बट इट अकर्ड नॅचरली की ओके आपल्याला बेसमध्येही बोलता येतंय बऱ्यापैकी. पण ते काम संपल्यानंतर आय स्टार्टेड डुईंग कार्टून्स ऑल्सो, ज्याच्यामध्ये आवाज म्हणजे वाटेल तसा की म्हणजे काही काही वेळेला परत घरी येताना घसा बसतो या सगळीकडे फाटून तुटून झालंय. राईट. आणि मग एका पॉइंटला आय केम टू अन ऍक्च्युअल व्होकल आयडेंटिटी क्रायसिस. यु नो की आपला आवाज काय नक्की, सुरुवात कुठनं झाली होती, एक बेसही काढता येतोय, हा एक असा वरचा आवाजही आहे का, तो कोणाबरोबर भांडताना फॉर एक्झाम्पल आवाज वेगळा येतो, शांतपणे प्रेमळ संवाद साधताना वेगळा आवाज येतो, तर आता ह्यातला आपला आवाज कुठला आहे. वन ऑफ माय क्लोजेस्ट फ्रेंड्स ॲट दॅट टाइम अँड व्हेरी व्हेरी इंटेलिजंट, म्हणजे बुद्धिमान, ओके, नॉट जस्ट इंटेलिजंट, ही सेड टू मी की हा क्रायसिस तुझा फिजूल आहे म्हणला, इट्स पॉइंटलेस, कारण हे सगळं मिळून तुझा आवाज आहे. लक्षात घे.
साक्षात्कार होता ना तो माझ्यासाठी. आय डोंट नीड टू चूज. अँड इनफॅक्ट स्लोली तिथूनच कळायला लागलं की नोबडी नीड्स टू चूज. म्हणजे विचार कर ना की तुला जर इथं उभी आहेस आणि कोपऱ्याच्या मागून कोणतरी आला आणि भाग केलं तर कसं असे वगैरे घाणेरडे आवाज येतात ना तो. बिकॉज दॅट इज द नॅचरल एक्सप्रेशन दॅट्स कमिंग आउट ऑफ यू ॲट दॅट टाइम. बरोबर. तसंच नॉर्मली असतं. सो एव्हरी टाइम वी हॅव अ मच बेटर साऊंडिंग व्हॉइस. दॅट्स बिकॉज वी आर फीलिंग बेटर. It's the most natural expression that the body is giving. And I say. So it is also resonance, right? Yes, it is. It is quite so. That is so interesting. Picking out slowly on things. Smart. So मला तू नाटक पण केलेलं आहेस वयाच्या 3ऱ्या वर्षापासून. तो एक्सपिरियन्स म्हणजे 3ऱ्या वर्षी तू काय करत होतास हे तुला माहिती होतं? Not one bit. काहीच नव्हतं माहिती. काय करत काय होतास तू तिथे? आय थिंक फॉर द मोस्ट पार्ट त्या टाइम मध्ये आय वॉज फॉलोइंग माय मॉम्स ऑर्डर्स. कारण तिला क्लिअर होतं की मी परफॉर्मर आहे, माझा मुलगा परफॉर्मर पाहिजे. सो त्याच्यामुळे पहिली काही वर्ष मी तसं केलं. खूप त्रास देत म्हणजे आरडाओरडा घरात, म्हणजे महाभारत चालायचं व्यवस्थित. इट वॉज हॉरेबल. आय थिंक द फर्स्ट टाइम आय हॅड अन ऍक्च्युअल एक्सपिरियन्स वॉज आम्ही तिघांनीच, आई बाबा आणि मी, आम्ही तिघांनी एक बऱ्यापैकी गाजलेला चॉकलेटवाला बाबा नावाचं नाटक केलं. तर ते आमच्यात त्या इंडोनेशियामधल्या एक्सपॅट मराठी लोकांमध्ये तिथे आम्ही ते बसवलं. केलं. कारण त्यांना ते एक नाटक त्यांचं जागृत ठेवायचं होतं. सो त्यामुळे तिथे तो पहिला एकदा अनुभव आला की नाटक प्रॉपर. आपण काय असतं. करेक्ट. आणि म्हणजे आपण आता शाळेत अॅन्युअल सोशल वगैरे करतो, त्याला नाटक म्हणणं इज रिअली पॉइंटलेस, राईट. बट इथं तो पहिला अनुभव आला. मग आम्ही जेव्हा परत इकडे आलो तेव्हा दरवर कपल ऑफ कुठल्या स्पर्धा होत्या आता मला खरंच आठवत नाही, पण त्या 2-3 स्पर्धांमध्ये आम्ही तेच ऑलरेडी बसवलेलं होतं नाटक, आम्ही तिघं होतो, तेच नाटक आम्ही परफॉर्म केलं. नाव इन दोज टाइम्स आय स्टार्टेड गेटिंग अ ट्रू अंडरस्टँडिंग की अच्छा म्हणजे अख्खं ऑडिटोरियम भरतं म्हणजे एवढी लोक असतात, राईट. नाही तर 1000 लोक म्हणल्यानंतर कुठपर्यंत जातो ऑडियन्स कळतही नाही ना. बरोबर. सो तसं मग ते झालं आणि मग त्यातून देयर वर फ्यू मोर. सो साधारण 5वी 6वी पर्यंत वगैरे आय वुड से की मला खरं तर अंदाजच नव्हता की आपण नक्की काय करतोय, राईट. इवन वन देयर वॉज अ डिफरंट डिरेक्टर अदर दॅन माय मॉम अँड डॅड. पण आय थिंक मी 6वीत असताना मला माझ्या शाळेमध्ये 7वीचं नाटक बसवायला बोलवलं होतं. That was just sheer luck. And I went, मी आपला फुल टावकत गेलो, म्हणलं चला आपण करू. आणि must be a different high also. It must have been. I don't remember honestly की आता नक्की काय काय झालं, पण मला एवढं नक्की आठवतंय की that was the first time when I started applying what I had learned and observed. And that was life changing, honestly. म्हणजे मग तिथून पुढे मी बऱ्याच वेळेला नाटकं बसवली, काही ना काहीतरी केलं. सो आपण बसवताना आपण शिकलेल्या गोष्टी, म्हणजे ते इट्स लाईक टीच व्हॉट यू लर्न, तसा सीन आहे की तुम्ही शिकल्यानंतर ते शिकवा आणि मग तुम्हाला शिकवताना खरंच कळेल की कळलं का नाही. बरोबर. सो तसं हळूहळू कळायला लागलं. सॉरी. आणि तेव्हा मग त्या आय थिंक बाय द एंड ऑफ स्कूल इज वन आय ऍक्च्युअली स्टार्टेड गेटिंग अ ट्रू सेन्स ऑफ नाटक, त्याच्याबद्दलचं प्रेम म्हणजे काय, आणि मग ते डेव्हलप झालं. तोपर्यंत आय थिंक इट्स पॉइंटलेस टू से आम्ही काय मग स्टेजवरती होतो वगैरे. म्हणजे ठीक आहे होतो स्टेजवरती, पण अक्कल नव्हती तेवढी तेव्हा. लेट्स एक्सेप्ट दॅट. आणि नसते बऱ्याच वेळेला. सो ती नंतर डेव्हलप झाली. अँड इट वॉज ऍक्च्युअली फॅन्टॅस्टिक टू बी ऑन स्टेज अँड परफॉर्म डिफरंट रोल्स. कारण हे बऱ्यापैकी नंतर कळलं, पण मोर दॅन द स्टेज एक्सपिरियन्स आय थिंक आय लर्न अ लॉट फ्रॉम द कॅरेक्टर्स. I learned a lot from the directors who were telling even other people about their characters. की हे बघ हा असं हे पात्र आहे म्हणून ते असं वागतंय. त्याच्यातलं जे लिंक्स आणि कोरिलेशन्स आहेत त्याच्याने असं वेब तयार झालं होतं डोळ्यासमोर ऑफ. इट वॉज अ स्टडी इन टू मॅनकाइंड मोर दॅन इन टू दी आर्ट. त्याच्यामुळे मला कधीच असं नाही झालं की माझं नाटक लाईक म्हणजे असतं त्यांचं अप्रिशिएट नथिंग अगेन्स्ट देम, पण माझं नाही झालं. So I did theater for about 4-5 years through college and more. But then at some point I moved towards film. So त्याच्यामुळे ते प्रेम म्हणून राहिलं. आणि मग त्यानंतर 1-2 like the one I told you, the very honorable role of saying what your father has once done. तर तसे 1-2 रोल्स मिळाले and those were juicy, amazing roles. आणि मग त्यानंतर असं कधीच नाही झालं पण की लाईक
अरे स्टेज आय स्टील लव्ह द स्टेज अँड आय लव्ह द ऑडियन्स. हम्म. कारण नाटक इज द ओनली रिअल नॅचरल रिअल टाइम ऑनेस्ट आर्ट असं आपण म्हणूया. की ते हे समोर मराठीत सांग मला. समोर घडणार, ज्याच्यामध्ये एडिटिंग नाहीये, हम्म. ज्याला एकत्र केलेलं नाहीये, जे समोर घडतंय आपल्या, आणि ते जे दिसतंय समोर, म्हणजे जे घडतंय तेच दिसतंय, हम्म. इन दॅट सेन्स ऑनेस्ट. हम्म. त्याच्यामध्ये खरं वाटतं, म्हणजे खरं आहे. आणि माणसानी बघायला आलेल्या कुठल्याही माणसानी काही नाही तर त्याचे 2 तास बाजूला ठेवलेत, हम्म. राईट. बरोबर. काही नाही तर कितीही असेल तिकीट, पण तो तेवढं तिकीट व्यवस्थित भरतोय. त्याला कुठल्या तरी ऑफर मधनं जिओ घेतलं आणि मग 5 OTT मिळाले आणि मग घरी बसल्या टुक टुक चालू आहे, असं नाही ना. ही इज कमिंग देअर, या या. राईट, अँड ही इज सिटिंग देअर, ही इज गिव्हिंग यू दॅट रिस्पेक्ट. नाउ यू ऑल्सो हॅव अन ऍक्च्युअल रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्ही सुद्धा तो मान परत द्यायला पाहिजे. नक्कीच. त्याच्यामुळे तेवढ्या तयारीने जेव्हा तो परफॉर्मन्स होतो, तेव्हा नाटक एवढं इम्पॅक्टफुल काहीच नाही असं. आय नो. म्हणून रडतात लोक, ओक्साबोक्षी रडतात काही काही वेळेला. किंवा काही काही वेळेला तो जो एक पिन ड्रॉप सायलन्स असतो ना, की सीन संपला, कचकन अंधार झाला आणि एकही टाळी नाही पडली, कारण ऑडियन्स स्तब्ध आहे, हलत नाहीत लोक, राईट. हा इम्पॅक्ट कसा पडतोय, ती खरी आर्ट आहे. आणि आय थिंक कितीही टेक्नॉलॉजी पुढे काय काय जे काय काय काय, दिस काइंड ऑफ आर्ट विल नेव्हर डाय. नाही, बिकॉज इट इज द रिअल थिंग. म्हणलं तर आपण सुद्धा प्रत्येक जण एकमेकांसमोर किती वेळा नाटकच करत असतो. हो, ऑफकोर्स. आता तर आणि खूपच जास्त. मी म्हणणार होतो मग अशी की बऱ्यापैकी बदललीस ग कॅमेरा ऑन झाल्यानंतर. ओके, सो मला एक विचारायचं तुला, की नाटक ज्या वेळेला तू करतोस किंवा केलंस, आता सध्या करतोयस की नाही मला माहिती नाही. सो नाटकामध्ये तुम्हाला ते जगावं लागतं प्रत्येक प्रयोगागणिक, बरोबर. आणि जे तू डबिंग करतोस त्याच्यामध्ये जरी ते टेक्निकल गोष्ट असली तरीही त्या कलाकारांनी जे केलेलं आहे, त्या लेखकाला डायलॉग मधून जे मांडायचं आहे, ते त्या भाषेतले रेफरन्सेस वेगळे असतात. आपण जेव्हा वेगळ्या भाषेत करतो तेव्हा त्याचे रेफरन्सेस बदलतात. तर ते सगळं करताना इज इट ॲज enriching as theater? Wow, I love that question. I will say yes, it can be. 2-3 महत्वाचे फॅक्टर्स त्याच्यातले. पहिलं म्हणजे तुम्ही कोणाबरोबर काम करताय. बरोबर. म्हणजे आय विल मेन्शन दिस नेम ऑल्सो हिअर, की ऋषिकेश जोशीची फिल्म होती 3 अडकून सीताराम. हो. त्याच्यामध्ये मी एका फॉरेन कॅरेक्टरचा रोल केला होता आणि नंतर एक रॅपही केला त्या गाण्यामध्ये, त्या फिल्ममध्ये. पण ते कॅरेक्टर करत असताना पहिले भेटलो आणि काहीतरी थोडीशी वाईब मॅच झाली, बेसिक अप्रिसिएशन, म्युच्युअल रिस्पेक्ट. व्हेन आय वेंट इन फ्रंट ऑफ द माईक, पहिला एक टेक जनरल दिला, एक सॅम्पलर, की बघूयात काय वाटतंय. आणि त्याच्यावरती ज्या प्रकारे आम्ही दोघं कुठले कुठले न्युआन्सेस बाहेर काढतोय किंवा मी जे दिलंय त्याच्यामधनं तो काय पिकआउट करतोय, आणि मग त्याच्यावर तो मला नक्की काय करायला सांगतोय, तोही किती त्याच्यामध्ये घुसलेला आहे, या सगळ्यामुळे ते कॅरेक्टर जे आलं ना बाहेर, यु नो, दॅट डे व्हेन आय केम बॅक होम, आय डिडंट गिव्ह अ शिट की याचं नक्की काय होत आहे, फिल्म कुठे जातीये किंवा याच्यातनं मला पुढे काही मिळणार नाही मिळणार, जो एक युज्युअल थॉट असतो ना, शून्य. मी घरी गेल्यानंतर 2 कविता लिहिल्या. वा. एकट्यात बसून चहाबिडी करत होतो. अजिबात मला कोणाची म्हणजे सहवासही नको होता कोणाचा, बिकॉज आय वॉज फुल, लाईक यू सेड, एनरिचिंग, ऍब्सोल्युटली एनरिचिंग. सो ते कॅरेक्टर फार अवघड होतं असं नाही, इंटरेस्टिंग होतं. सो दॅट्स द फर्स्ट थिंग, की कोणाबरोबर काम करतो. बरोबर. राईट. दुसरं, एक चॅलेंज मधली एक मजा असते, पण दॅट्स नॉट ऑलवेज. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्याला खूपच जास्त वर चढवून ठेवलंय की ओ आय ऑलवेज लाईक अ चॅलेंज वगैरे. बबड्या बऱ्याच वेळेला फाटून हातात येते, तर म्हणजे चिल ना. मान्य आहे की आपण त्या ह्याच्यावरती आहोत, पण कधी कधी म्हणावं की हो, या चॅलेंजनी मला उडवलंय. बरोबर. आणि माणूस होत ना, होणार घाबरणार. सो समटाइम्स द चॅलेंज इज नॉट गुड, इट्स नॉट नाईस, बट सम चॅलेंजेस, लाईक एक कार्टून डब करत होतो मी, रॉबिन हुड नावाचा. त्याच्यात आय वॉज प्लेइंग 6 कॅरेक्टर्स विच वर रिपीटिंग.
बर. ओके. म्हणजे Okay. बाकी इथले तिथले कोणतरी एक म्हातारा आला गाडी घेऊन वगैरे 2-3 आवाज काढले, ठीक आहे. हा. पण 6 रजिस्टर्ड कॅरेक्टर्स की ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकून कळणार आहे की हा कळणार आहे की याचा हा आवाज. याचा आहे. हं. तर ते पहिले 1-2 महिने वी डिड लाईक ॲज युजल की एक कॅरेक्टर करत गेलो. आता त्या सिरीज मध्ये आय यूज टू ऑल्सो ट्रान्सलेट इन माय माइंड, कारण ते स्क्रिप्ट जे यायचं ते जे Okay, डबिंग you करू said का it. नको. करेक्ट. हं. सो त्यामुळे आय यूज टू ट्रान्सलेट बाय माय सेल्फ. आणि तो एक फरक असतो की नुसतं ट्रान्सलेट नाही, ट्रान्सलिटरेट करायचं. हं. राईट. हं. की भाषांतर आणि काय म्हणतात त्याला मराठीत आणखी एक शब्द आहे त्याला छान. भावानुवाद. हा. राईट. सो ते नीट केलं तर ते त्या ऑडियन्स पर्यंत पोहोचतं. बरोबर. राईट. सो तसं मी करायचो ते डोक्यामध्ये. आणि मग एका पॉइंटला असं झालं की 2 कॅरेक्टर्स एकानंतर एक जाता एकमेकांशी बोलतायत. ओके. हा. तर मग त्याला म्हणलं थांब, कट नको करू, थांब. कारण मला दोघांचे डायलॉग आलेत डोक्यात फॉर सम रिझन. आणि मग टाकले दोघांचे. हं. नाउ दॅट वॉज अ लेव्हल अप. हं. मग अजून एक लेव्हल अप असं करत दॅट चॅलेंज वॉज सो ब्युटिफुल. ऍट दी एंड आम्ही किती 11 मिनिटाचा एपिसोड असायचा आणि तो रोल करायचा आणि चिल करायचा. तू सगळा पूर्ण एपिसोड सगळे करायचा. कॅरेक्टर्स. आणि हो, माज म्हणलं तरी चालेल, पण मी करायचो. हा. सगळे कॅरेक्टर्स, सगळ्यांचे आवाज बदलत, सगळ्यांचे डायलॉग्स ऐकून डोक्यात ट्रान्सलेट करत 11 मिनिटाचा एपिसोड, 11 मिनिटाचं रेकॉर्डिंग, साधारण 90% मॅच. वाव. म्हणजे सिंक. हे म्हणजे स्वतःच्या टेऱ्या बडवायला नाहीये, पण तेवढं काम केलं त्याच्यावरती. बरोबर. दॅट वॉज अ चॅलेंज. बरोबर. अँड इट वॉज अ ब्युटिफुल चॅलेंज. सो दॅट एनरिचमेंट, ते जेव्हा रेकॉर्डिंग करून मी परत यायचो ना, तेव्हा आय फील लाईक अ किंग. म्हणजे दुसऱ्यांवरती तुझ्यापेक्षा भारी म्हणून किंग नाही, भाई मी माझ्याच राज्यात आहे आणि आय एम किंग हिअर, आय एम हॅपी. हे कसलं भारी फिलिंग असेल ना की मी माझ्यापेक्षा एक लेवल आता वर आहे. येस. सो मला हे सांग की कॉम्पिटिशन म्हणतात. सो सिद्धार्थला, आय नो द आन्सर टू दिस क्वेश्चन ऍक्च्युली, पण तरीही तुझ्या तोंडून ऐकायला आवडेल की सिद्धार्थला जर म्हणलं की आर्टिस्ट ABC यांच्याशी तुझी कॉम्पिटिशन आहे, तर त्यांच्या बरोबर जिंकल्यावर, त्या कॉम्पिटिशन मध्ये जिंकल्यावर तुला जो आनंद होईल, आणि तू जे आत्ता सांगितलंस की स्टेप अप, आय एम अ स्टेप अप, ह्याच्यामध्ये तुला जो आनंद होतो, याच्यामध्ये अर्थातच मला हे उत्तर माहितीये की हा आनंद मोठा आहे, बरोबर, स्वतःपेक्षा अजून बेटर जेव्हा तू करतोस तेव्हा. पण त्या पोतामध्ये काय फरक आहे त्या आनंदाच्या? कारण हा आनंद पण तितकाच रिअल आहे, म्हणजे इतरांपेक्षा बेटर करण्याचा. आय वुड लाईक टू डिसएग्री विथ दॅट. ओके. सॉरी. 4थीची स्कॉलरशिप मिळाली मला. 5वीच्या गणित प्रज्ञामध्ये वन ऑफ द टॉप काय 10 असतात त्यांचे ते. 6वीची होमी भाभा मिळाली. 7वीची परत हे मिळाली, स्कॉलरशिप मिळाली. 10वीमध्ये 93%. प्रत्येक वर्षी साधारणपणे 90%च्या वर होतं. साधारणपणे एवढा मोठा बॉक्स भरून मेडल्स, ट्रॉफीज, नको त्या गोष्टी. थोडं बाहेर जगात पडलं ना की कोणी विचारत नाही. हे जेव्हा खरं खरं कळतं ना, म्हणजे हे एक झालं की आपल्याला माहितीये की हो, आपण वेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर या सगळ्याची तिथे व्हॅल्यू नाहीये. बट यू डोंट कॅरी युअर सक्सेसेस विथ यू. तुम्ही जे काही मेडल्स घेतली आहेत ते सगळे तुम्ही अंगावर घालून तर नाही फिरत. राईट. बरोबर. आणि ते नुसतं मेडल म्हणून नाही, त्यातून जे मिळालंय ते कुठेतरी तुम्हाला आत्मसात नक्की झालं असेल, पण तेही तुम्ही घेऊन नाही फिरत. बरोबर. राईट. सो वेन यू ट्रूली स्टार्ट सीइंग की इथे ह्या एका लिमिटेड स्कोप मध्ये, गिव्हन बाउंड्रीज ऑफ दिस, मी ह्या सगळ्यांपेक्षा बेटर केलं. ओके. आणि थोडं बाहेर गेल्यानंतर माझ्यापेक्षा अर्ध्या वयाचं कोणतरी येऊन डायरेक्ट कुठला आनंद घेऊन फिरायचा मग तो. बरोबर. आणि का? मेनली इट्स अ फिक्शन. आय रिअली थिंक इट्स फिक्शन. म्हणजे कुठेतरी हे मला नक्की करता येत असेल, चल की ओके, आज मी माईकवरती उभा आहे आणि आणखीन एक कोणतरी माईकवरती उभा आहे. आय डिड अ बेटर जॉब दॅन हिम. या, इट्स क्लिअर ना, इट्स प्रूफ की आय डिड अ बेटर जॉब दॅन हिम.
मी त्याच्यापेक्षा बेटर आहे हे डायरेक्ट समोर बघू शकतो आपण. बट मे बी हिज मदर इज गोइंग थ्रू कॅन्सर. मग त्याचा Right. तो प्रॉब्लेम निघून गेल्यानंतर त्याला परत उभा करा माईक समोर आणि तो कदाचित माझी ठासून मारेल. बरोबर. राईट. सो दिस कॉम्पिटिशन थिंग की वेर आय एम बेटर दॅन समवन इज सो मोमेंटरी ना, की आजच्या दिवशी गिव्हन एव्हरीबडीज सिच्युएशन, की प्रत्येक जण घरनं कसा आला, प्रत्येक कोणाला काही दुःखद होतं का, कोणाला काही बाकी प्रॉब्लेम्स चालू आहेत का, गिव्हन ऑल ऑफ दॅट एव्हरीबडी परफॉर्म्ड. सो डिड आय. आणि त्याच्यामध्ये आज मी उत्तीर्ण झालोय सो कॉल्ड. हे खरं तर शालेय एक्झाम सारखं आहे माहितीये का, की घोकमपट्टी करा आणि आणि ते त्या दिवसापुरतं. त्या दिवसापुरतं आहे ते खरंच. आणि मधून इव्हेंच्युअली आता कित्येक वेळा असं झालंय की 5-6 वर्षांपूर्वी समवन वॉज बेटर दॅन मी, आणि आज बघायला गेलं तर टेबल्स हॅव टर्न्ड. असंही झालंय, उलटही झालंय. सो द बेटर दॅन समवन आय डोंट थिंक इज अ रिअल हॅपीनेस. आय थिंक दॅट इज कल्टिवेटेड अँड कंडिशनड. की आपल्याला लहानपणापासून सांगितलं गेलंय ना की तो तुझ्यापेक्षा फास्ट पळतोय. खरं तर पॉइंटलेस आहे, पण हो तो तुझ्यापेक्षा जोरात पळतोय तर तू त्याच्याशी बरोबरी कर का. प्रश्न एवढाच आहे का, की मी त्याच्या एवढं, माझी कुवत त्याच्या एवढी झाल्यानंतर मग माझी व्हॅल्यू आहे का. राईट. राईट. आणि ते कंडिशनिंग ज्यांच्याकडे नसतं ना, ज्यांच्याकडे म्हणजे असं नाही की अगो माझ्या राजा शोन्यागा करून ठेवलाय, ओके लाडवून ठेवलेला तो वेगळा झाला. राईट. दॅट इज द अदर एंड ऑफ द स्पेक्ट्रम. बट जिथे एक्सेप्टन्स आहे ना, ओके, की काय फॉर एक्झाम्पल माझं पोरगं दुबळं आहे दुबळं, ओके, पण म्हणून त्यातल्या बाकी क्वालिटीज असणार आहेत. दी एक्सेप्टन्स फॉर व्हॉट इज नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह, हे जेव्हा असतं तेव्हा हा प्रश्नच येत नाही ना. आणि ती लोक कॉम्पिटिशन मध्ये बऱ्याच वेळेला उतरतात ते फक्त आपण कुठे स्टँड झालो आज हे बघण्यासाठी, आपण कोणापेक्षा किती बेटर होत याच्यासाठी नाहीच. आणि तो आनंद आय थिंक तो खूप तो असा फ्लिटिंग पण आहे, पटकन निघून जातो. बरोबर. आणि जे लोक तो आनंद घेऊन पुढे स्वारी करत असतात जरा पण असतात असे लोक. हो, आणि भरपूर असतात, म्हणूनच मी त्यांच्याबद्दल असं काही न बोलता बोलून टाकतो. ओके ओके बरं ठीक आहे. मग मला सांग की हे जे तुझी जी स्वारी तू चालू ठेवलेली आहेस, राईट, स्वतःपेक्षा बेटर करायचं. वेट, ऍक्च्युअली थांब. तुझे मगाशी म्हणलीस की तो जो दुसरा प्रकारचा आनंद आहे, बिकमिंग बेटर दॅन युअर सेल्फ. आय डोंट नेसेसरीली थिंक इट्स अबाउट बिंग बेटर. समटाइम्स इट इज अबाउट बिंग वर्स, बट असेसिंग की काय घडलं. राईट. की सारखं दरवेळेला मी मागचं केलं त्याच्यापेक्षा अजून पुढे जाणार. कुठेतरी ती अम्बिशनची जोड आहे. राईट. आणि आय थिंक दॅट इट्स बेटर टू समटाइम्स जस्ट बी ओपनली गोईंग ॲट समथिंग, आणि हो लाईक प्रॉपर घाण करून यायची परत. आणि परत आल्यानंतर विचार करायचा की बाबा काय घाण केली आणि का, म्हणजे आजच्या दिनी हे एवढं का कोलमडलं सगळं. बरोबर. पण ते होतं बऱ्याच वेळेला. सो आपण जर एका झोन मध्ये असू ना, की ऑलवेज बेटर दॅन येस्टरडे, बेटर दॅन बिफोर, आय थिंक मग आपण बरीच दारं बंद करतो. राईट. की आज तुला बेटर होण्याचा योगच नव्हता, किंवा you didn't have an opportunity to do better than before. You just had an opportunity to observe a completely different element. की जे आपण कधीच बघत नाही एखाद्या, आपण जी गोष्ट कायम करतो त्याच्यामधला एक तिसराच एक एलिमेंट जो नाहीच बघत आपण, पण आज आयुष्याने ती ऑपॉर्च्युनिटी दिली ना. सो रॅदर दॅन सेइंग बेटर, आय विल से की किती विस्तार होतोय, हाऊ मच कॅन यू एक्सपांड, अँड हाऊ मच कॅन यू let's say this, that life as a whole, त्याचं एक मूळ तत्व हे व्हरायटी. व्हरायटी इन एव्हरीथिंग. ओके. म्हणजे चांगली लोक त्यामध्येही व्हरायटी, वाईट लोक त्यामध्येही व्हरायटी, कुठल्या प्रकारचे जीव जंतू आहेत त्यामध्येही व्हरायटी, कुठल्या प्रकारचे दगड आहेत त्यातही व्हरायटी, म्हणजे नॉन लिव्हिंग, लिव्हिंग, प्रत्येक गोष्टीमध्ये देर इज अ रिडिक्युलस व्हरायटी. बरोबर. देन वाय शुडंट वी फॉलो दॅट. नो ऑफेन्स. नो ऑफेन्स, आय नो. जस्ट ट्रूथ. या पण आय थिंक अगेन ह्याच्या क्रक्सला तू जे मगाशी म्हणत होतास की तुमचं मूल हे कसं आहे हे ऍक्सेप्ट करा. सो तसं मला वाटतं की याला जर ते रिलेट करायचं असेल तर तुम्ही कसे आहात हे तुम्ही आधी ऍक्सेप्ट करा.
बरोबर आहे. आणि तुमचं यू कॅन हॅव गुड डेज अँड बॅड डेज Yeah, विच इज of course. फाईन, Of course. right? You can be really good at what you do and Yeah. really suck at something else. Yes. So I think what you're trying to say is acceptance. Yes. पण मग मला एक सांग की व्हरायटी इज ब्युटिफुल, इट शुड बी देअर इन लाईफ, हे मला मान्य आहेच आहे. पण तू ज्या वेळेला हे एवढ्या सगळ्या गोष्टी करत असतोस, तू एवढ्या लेवल्सवर ऑपरेट करत असतोस, राईट? म्हणजे तू एक अफलातून डबिंग करून आल्यानंतर तू घरी जाऊन कविता लिहिल्यास दोन, तसं. सो कधी तुझ्यातला कोणता कलाकार वर येतो हे तुला माहिती असतं का रे? नाही. मग तू तुझ्यातला कवी, तुझ्यातला लेखक, तुझ्यातला दिग्दर्शक, तुझ्यातला ऍक्टर, तुझ्यातला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, राईट? तुझ्यातला फिल्म मेकर, ह्या सगळ्यांना तू वाव कसा देतोस? असं म्हणेन की या सगळ्यांना जर सेपरेट केलं तर तो प्रश्न येतो. बरोबर. नाही केलं तर तो प्रश्न येतच नाही. हो. म्हणजे मला असं म्हणायचंय की एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला मदत करत असतो. नक्कीच. सो कवी लेखकाला काय शिकवेल सांगता येत नाही, राईट? सो ते घडू देणे इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे ज्या वेळेला जे होतंय ते होऊ देणे. बरोबर. म्हणजे आता ते डिजेरेडू उचललं तेव्हा ते एक असं वाद्य आहे ना की त्याला तुम्हाला खूप प्रयत्न करून मला आज असं वाजवायचं असं नाही, ते वाजतच नाही. ओके, यू हॅव टू बी ॲट इज. सो निवांत, शांत, म्हणजे इझी या शब्दाशी रिलेटेड जे कुठले अजून सिनोनिम्स असतील ना, ते सगळे जेव्हा वापरतो तेव्हा ते वाद्य वाजतं, प्रॉपरली वाजतं. ओके. ते वाजवत असताना एक दिवस असं झालं की हे सगळे ईज वगैरे डोक्यात चालू होतं की मला अजून इझी करायचंय, हे करायचंय, ते करायचंय. आणि ॲट वन मोमेंट झालं ते ऑटोमॅटिकली. काही माझा एफर्ट सत्कारणी लावे, काही नाही झालं इन दॅट मोमेंट. आणि तेव्हा लाईक माय एक्सपिरियन्स ऑफ इट वॉज दॅट माझं अख्खं अस्तित्व हे इथे ओठांच्या या 2 पॉइंट्सना जे असे व्हायब्रेट होत आहेत, मीट होत आहेत, म्हणजे भेटून जात आहेत, तिथे होतं. आता हे खूपच असं ऍब्स्ट्रॅक्ट वाटतं ऐकायला, पण ऍब्स्ट्रॅक्ट नाही, इट इज मोर काय म्हणूयात त्याला आपण, स्पिरिच्युअल. तो तर रेल्म नकोच. नो, पण पब्लिक स्पीकिंग मध्ये नको. बट म्हणजे तत्सम काहीतरी की इट्स नॉट एक्सप्लेनेबल. कोणालाही पटकन हा अनुभव याच शब्दात जरी सांगितला तरी तो पोचेल का नाही माहित नाही. बरोबर. पण एनिवे दॅट वॉज माय एक्सपिरियन्स. समहाव दॅट नाईट आय वेंट होम अँड आय वॉज थिंकिंग की मग हेच आपण ड्रम्स मध्ये करायला काय हरकत आहे. म्हणजे एक जनरल काय हरकत आहे वाला सीन होता. आणि मग करून बघितलं की बसलो किटवरती अँड आय स्टार्टेड हिटिंग द स्टिक. आणि ऍट सम पॉइंट तीच ईज आणि हेन तेन करून द एक्सपिरियन्स वॉज सच की त्या स्टिकच्या एंडला जिथे हिट होतीये तिथे आपलं अस्तित्व आहे. म्हणजे असं नाही की आपण तिथे ट्रान्सपोर्ट झालो वगैरे, हे सगळं. पण आपण जेव्हा वाजवतोय तेव्हा बऱ्याच वेळेला डोक्यात हे असतं की आता काय वाजणार आहे, किंवा हे डोक्यात असतं की अरे गेली 5 मिनिटं फारच गू वाजवलंय, किंवा जे काय असं करत करत जे नको त्या गोष्टी ज्या चालू असतात त्याच्याऐवजी फक्त एकच होतं की तिथे टाक होतंय का टुक होतंय, राईट? किंवा इथे जोरात हाणलं जातंय का हळू हाणलं जातंय. इट वॉज लिटरली अबाउट द हिट. ओके. आणि त्यानंतर बदललं वाजवणं, म्हणजे ऑलमोस्ट असं बदललं. आय कॅनॉट से इट गॉट बेटर ऑर वर्स, पण बदललं जागी. तर मग डिजेरेडू वाल्यांनी ड्रमरला शिकवलं, राईट. तसंच कित्येक वेळेला परफॉर्मन्स करून आल्यानंतर, म्हणजे स्टेजवरचा परफॉर्मन्स करून आल्यानंतर काय नाही करायचं हे शिकलो आणि मग ते माईक वरती अप्लाय केलं. बरोबर. आय रिअली थिंक दिस की आपण सगळेच वेब मध्ये शिकत असतो, पण आपण स्ट्रेट लाईन शिकण्याला खूप महत्व दिलंय. ओके. की आज मी चालायला शिकलो, उद्या मी पळायला शिकणार, मग मी स्प्रिंट करायला शिकणार, मग मी उडणार, राईट? बरोबर. बट
व्हॉट अबाउट फ्री फॉल? करेक्ट. कॅन फ्री फॉल टीच यू अबाउट फ्लाइंग? आय थिंक इट कॅन. इट कॅन, या. राईट, व्हेरी मच. सो बंजी जम्पिंग केलेल्याला कदाचित जास्त अनुभव आहे उडणं काय असतं याचा. बरोबर. राईट. सो असे विविध प्रकारचे अनुभव घेतले की त्या सगळ्यांचा एक वेब डोक्यात तयार होत असतं. सो इफ वी अलाव इट, एक गोष्ट आपल्याला दुसऱ्या गोष्टीबद्दल फार सहज काहीतरी पटकन शिकवून जाते, समजावून जाते, किंवा काही नाही तर एक पर्स्पेक्टिव्ह जो काही काही वेळेला नाहीच मिळत, तो एकदम तिथून येऊन जातो. सो आय डोंट थिंक दे आर क्वाईट सेपरेबल. किंवा इनफॅक्ट बऱ्याच वेळेला एखादी कविता लिहित असताना एकदम काहीतरी डोक्यात येतं जे वेगळंच आहे, तर ते कदाचित त्या दुसऱ्या कलाकारांनी आणलं असेल. बट इट्स द प्रेझन्स ऑफ ऑल ऑफ देम. अँड आय थिंक हे जसं म्हणतात ना की इट टेक्स अ विलेज टू डू एनिथिंग. राईट. सो दॅट वे ऑल ऑफ अस आर समवेअर मल्टिपल पर्सनॅलिटीज इनसाइड. राईट. अगदी अगदी. ते सगळ्यांना महत्व देऊन, सगळ्यांना टेबलवरती बसवून आतमध्ये, किंवा तुम्ही सगळे या आणि कॉन्फरन्स आहे, हे डिक्टेटरशिप नाहीये. राईट. देन आय थिंक इट्स पॉसिबल टू डू मेनी थिंग्स. इट ओपन्स अप अगेन. आणि अ लॉट ऑफ पीपल could. I don't know if we're in a position to say should. Yeah, no, but a lot of people could try doing this. Yes. सिद्धार्थ ॲज अ पर्सन, तुला काही इन्सिक्युरिटीज आहेत? टोपलीवरून. नको तेवढे. टोपलीत वर कोणत्या इन्सिक्युरिटीज बापरे, कुठल्या ऑलरेडी ओव्हरफ्लो झाल्या विचारणं. नाही, मॅक्सिमम इन्सिक्युरिटीज. मेनी व्हाय नॉट? आय थिंक आय एम जस्ट ॲज ह्युमन ॲज एनीबडी एल्स. अँड आय थिंक इन्सिक्युरिटीज चेंज विथ एज, समटाइम्स विथ सिच्युएशन. काही नाही तर अकाउंट मधले आकडे बरोबर नसतील की इन्सिक्युरिटीज होतात. राईट. आणि ते सांगताच येत नाही खरं तर. सो आज जी आहे ती 5 वर्षांपूर्वी होती का नव्हती, तर बऱ्याचशा नव्हत्या. जे आज आहेत त्या नव्हत्या 5 वर्षांपूर्वी, 3 वर्षांपूर्वी नव्हत्या. ज्या तेव्हा होत्या त्या आता व्यवस्थित रिझॉल्व्ह झाल्या आहेत, किंवा टेम्पररीली रिझॉल्व्ह झाल्या आहेत. त्या परत येतील आहेत. पण आता काय बोलायचं त्यांच्याबद्दल खरं तर? सांग ना मला. कारण What kind of dirt are you trying to dig out? नाही, आय एम नॉट ट्राईंग टू डिग आउट डर्ट, आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड. कारण काय होतं की तू आता हे जे सगळं बोललास ना, हे सगळं फार अफलातून आहे. की कलाकार एकमेकांना मदत करत असतात वगैरे वगैरे वगैरे. मेंदूमध्ये सगळ्यांना बसवायचं आणि एकत्र आणायचं आणि फोकस करायचा आणि मग ते अटेन्शन त्या पॉइंटला. हे सगळं फार सुंदर आहे. पण आता आपण रियालिटीमध्ये येऊया. तरीही हे सगळं जरी असेल, आणि हा तुझा अत्यंत पॉझिटिव्ह आउटलुक आहे आयुष्याकडे बघायचा, असं मी म्हणते. तू ज्या क्षेत्रात आहेस, म्हणजे लेट्स से की व्हॉइसिंग आणि डबिंग हे तुझं ब्रेड अँड बटर आहे, राईट. ह्याच्यामध्ये दर दिवशी नवीन लोक एंटर होत आहेत. आणि आता या सगळ्या व्यवसायाला एक प्रतिष्ठा मिळाल्यामुळे, पूर्वी लोकांना माहितीच नसायचं हे काय, बरोबर. पण आता ह्याला एक प्रतिष्ठा आहे, सन्मान आहे. त्याच्यामुळे लोक अगदी येतातच येतात. म्हणजे जसे ऍक्टर बनण्यासाठी पूर्वी यायचे तसे याच्यासाठी येतात. सो या सगळ्यामध्ये ह्या तरुणांबरोबर डील करताना तुला इन्सिक्युअर वाटतं का? नाही वाटत. पण तुला काय वाटतं, आजची जी तरुण पिढी आहे, लेट्स से टीनेजर्स किंवा 20शीतले असं म्हणू आपण, त्यांचा या करिअर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन, आणि तू ज्या वेळेला सुरू केलंस त्यावेळेला तुझ्या पिढीचा जो होता तो, याच्यामध्ये फरक आहे? काही म्हणजे लँडस्लाइड डिफरन्स आहे. ओके. काहीच काही. एक तर गेल्या 5 वर्षामध्ये अख्खी इंडस्ट्री बदलली. गेल्या 5 वर्षात. आय मीन नॉट जस्ट बिकॉज ऑफ कोरोना, because of AI. So voicing has changed completely. कारण कित्येक वेळेला माझ्याही समोर असे आलेत व्हॉइसेस की मला नाही सांगता आलं की दिस इज नॉट अ ह्युमन बिईंग. ओ, रिअली? आणि मी काय कोण स्वतःला दिग्गज समजत नाही, पण ऍटलीस्ट मला न्यूअन्सेस तरी कळतात. बट समटाइम्स AI हॅज बीन दॅट गुड की नाही कळत. सो इन्सिक्युरिटी ही मशीन्स बद्दल जास्त आहे, किंवा मशीन लर्निंग बद्दल जास्त आहे. खरं सांगायचं झालं तर नवीन प्लेयर्स जे येतात ते येणारच आहेत. कुठे ना कुठे ऑल्सो
नवीन क्लायंट्स निर्माण झालेत. हम्म. राईट. सो Right. ती इन्सिक्युरिटी इज आय थिंक लिटल बिट ऑफ म्हणजे तो जास्त आपला व्हिडिओ गेम असतो डोक्यातला. ठीक आहे. हम्म. की अरे आता हाही सुरू केला, ह्यांनी सुरू केलं, त्यांनी सुरू केलं, आता मार्केटमध्ये आता हे सगळे घुसले. हम्म. अहो पण मार्केट स्वतः केवढं वाढतंय. बरोबर. राईट. आणि मग हम्म. त्याच्यामध्ये इफ यू आर नॉट डुईंग युअर ओन एक्सपान्शन, की आपण आता वेगवेगळ्या लोकांकडे जाऊयात किंवा वेगवेगळे क्लायंट्स घेण्याचा प्रयत्न करूयात. तर तसे इनफॅक्ट आय विल से दिस एक्झाम्पल, देर इज अ कपल ऑफ पीपल आय नो ज्यांनी माझ्यापेक्षा एक 5-6 वर्षांनंतर सुरू केलं. हम्म. पण त्यांचा इतका अजेंडा वेगळा आहे ना, की ते अजिबात त्या प्राईड वरती फिरत नाहीत. हम्म. त्याच्यामुळे त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या नवीन नवीन क्लायंट्सना अप्रोच केलं. कित्येक लोकांबरोबर रिटेनर्स फॉर्म केले, बऱ्याच गोष्टी केल्या. दे मेक मे बी 5 times more money than I do. हम्म. And I respect them for that. कारण ते मी नाही केलं. बरोबर. राईट. हम्म. सो ते त्यांनी केलं. हम्म. तसंच बरीच लोक काम करणाऱ्याला मिळणार आणि तेवढंच मार्केट वाढतंय. त्याच्यामुळे या सगळ्यांचा नवीन येणाऱ्या प्लेयर्सचा काही इन्सिक्युरिटी नाही. पण नवीन येणारी जी पिढी जसं तू म्हणलीस, तर प्रॉब्लेम असा नाहीये खरं तर. आय थिंक इट्स जस्ट अ थिंग की त्यांना आता बऱ्याच गोष्टी ह्या अशा समोर दिसतात आणि मिळतात. ओके. म्हणजे आयतं असं नाही म्हणत आहे मी. ठीक आहे. कारण शेवटी माईक वरती आल्यानंतर जो फाटका आहे तो फाटका ऐकूच येणार आहे. बरोबर. ठीक आहे. कॅनॉट हेल्प दॅट. आणि ज्याचा युजुअली आवाज छान बिन असतो, लेकिन आज थोड़ा सा गले में खचखच है वगैरे, वो सब सुनाई देने वाला है. राईट. द माईक इज लाईक द कॅमेरा. इट विल कॅप्चर एव्हरी लिटल न्यूअन्स. करेक्ट. सो त्यामुळे तुम्ही नवीन असा, यंग असा, ओल्ड असा काहीच नाही फरक पडत. मूर्ख साबित होतो. राईट. तर हे नवीन लोक, यंगस्टर्स एस्पेशली, आय डोंट थिंक इट्स अ प्रॉब्लेम. इट्स जस्ट अ डिफरन्स दॅट they've always seen that you bring out the phone, you tap and something comes home. ठीक आहे. ही एक वेगळी सवय आहे, फक्त एक वेगळी आयडिओलॉजी आहे. द सेम वे तुम्ही फोन काढता, टॅप अँड यू रेकॉर्ड, आणि तुमचा आवाज खूप छान रेकॉर्ड होतो. हे नव्हतं. राईट. अजिबात नव्हतं. आय मीन देयर वॉज अ टाइम जेव्हा चांगली सिस्टीम आहे कोणाकडे तरी, पण आपण लेट्स से अमिताभ बच्चन कॉर्पोरेशनच्या एका व्हिडिओसाठी आवाज देतोय आता, म्हणून वी हॅव टू गो टू अ बेटर स्टुडिओ. कारण इव्हन द स्मॉलेस्ट डिफरन्सेस इन द माइक्स अँड दिस अँड दॅट विल मेक अ डिफरन्स. आता या फोनवरती काढलेला आवाज सुद्धा इतका छान रेकॉर्ड होतो. आय डोंट नीड टू गो टू टू मेनी प्लेसेस. बरोबर. राईट. सो तसं म्हटलं तर थिंग्स हॅव बिकम इझी, कारण टूल्स आहेत जास्त. त्यामुळे एक पॉसिबिलिटी आहे that people will not work on themselves a lot. राईट. कारण पटपट होत आहे. आणि मेनली ते कॉज अँड इफेक्ट वाला सीन आहे, किंवा काय म्हणतात आपण क्लोजर, की मी हे पैशासाठी करतोय, मग मी हे केलं, मला पैसे मिळाले, लूप संपलं ना. राईट. किंवा मी हे कशासाठी करतोय, एक साईड, माझं काहीतरी साईड हसल किंवा दुसरी एक कला मला जागी ठेवायची म्हणून करतोय. ओके. करता येते ना आता पटपट. सो जे क्विक व्हॅलिडेशन आहे, इट्स ऑलमोस्ट लाईक की कोणाशी तरी आपण मित्राशी बोलतोय, अरे मी ट्रिपला जाणार आहे, ते बडबड करता करताच ते एवढं व्हॅलिडेशन मिळून जातं. ओके. की ते ऍक्च्युअल जाण्याचं काय काय आहे ते राहतं मागे. बरोबर. सो तसंच कैसं हे इथेही होऊ शकतं. ते दिसतंही बऱ्याच वेळेला. पण इट्स लाईक आय डोंट थिंक द मार्केट ऑल्सो वॉन्ट्स इट एनिमोर. बऱ्याच वेळेला की त्यांना तू पटकन ये, तुझं काम कर, निघून जा. तू पटकन ये, तुझं काम कर, निघून जा. तू मगाशी म्हणलीस तसंच की वी आर ऑल बिकमिंग सो रिप्लेसेबल सो फास्ट, की कोणीतरी दिग्गज आहे म्हणल्यानंतर त्याचे तेवढे पैसे आले, किंवा आता काही लोकांचा आता रुबाबही आला, मला हे नाही चालणार, ते नाही चालणार वगैरे. राईट. सो बऱ्याच वेळेला माणसं म्हणतात की वाय टू डील विथ ऑल ऑफ दिस. ओके. आय नो समबडी हु इज गिव्हिंग मी दॅट, तर मी आत्ता पुरता त्याला घेतो. राईट. मग याला घेतो, मग त्याला घेतो, मग त्याला घेतो. सो दॅट रिप्लेसेबिलिटी इज रिड्युसिंग द व्हॅल्यू ऑफ एव्हरी ह्युमन बिंग. राईट. पण आय ऑल्सो थिंक की दॅट माइट हेल्प टू रिड्यूस हिरोइझम. इन अ वे. राईट. की आता हा म्हणजे हा काहीतरी दिग्गज आहे, मला झाला, हा म्हणतो ती पूर्व दिशा. माणूस बावळट आहे.
त्यांनी केलंय काहीतरी चांगलं, बरोबर आहे, पण मग त्याला कशाला फॉलो करायचं आपण? हम्म. आणि अशी केवढी आहेत ना, सीइंग हाऊ युअर लाफिंग, आय नो दॅट यू ते पोचलं तुझ्यापर्यंत. आणि असं काय करत असतात अशी जास्त आहेत ऍक्च्युली बऱ्याच वेळेला, की असं होतं की लेट सेपरेट द मॅन फ्रॉम द ऍक्शन. Yeah, that is so important. राईट. किंवा आता कोणीतरी मला एकदा म्हणलं होतं की अरे समोर नाना पाटेकर आले होते, माझी तरतर कापायला लागली वगैरे. आय अंडरस्टँड, कारण नानानी काय केलंय, राईट, इन्सेन. पण आता एक दोन किस्से माईक वरती न सांगण्याजोगी आहेत, जे एवढे असे खेळकर आहेत ना किंवा खोडकर आहेत, की त्याच्यामध्ये असं होतं की अरे कुठे गेला तो असा, हा वाला नाना कुठे गेला? गॉन. ही इज अ गुड मॅन, ही इज ऑल्सो हॅव्हिंग अ लाफ. कारण त्या क्षणी तो नट आहे असं नाही, तो नट सम्राटही आहे असं नाही, त्या क्षणी तो फक्त नाना आहे. नाही. राईट. तर आता एवढी मोठी फिगर, आपण दरवेळेला त्यांच्या समोर जाताना हसत जायचं, याचीही गरज नाही. राईट. हे म्हणजे ते जे शिकणं आय थिंक बऱ्याच काळापासून अख्ख्या जगाला गरजेचं होतं. नाहीतर काय ऍक्टर्स आपले एवढे पुढे आले असते सगळे. म्हणजे सेलिब्रिटी इज अ सेलिब्रिटी आणि मग ते म्हणतात ते खरं. काय बुलशिट आहे ना. पण इट इज अ नॉर्म. That's what. And to break that norm, maybe this might help. या तू जे आता मगाशी म्हणालास, इंग्लिश मधले बरेच ऍक्सेंट्स करतोस. Yes, absolutely. कोणते ऍक्सेंट्स करतोस तू? Well, all of them are possible. So this is the Indian accent is the Indian accent, जिथे र ट ड ढ भ म व व्यवस्थित उच्चारतात. Right. Then this is the usual universal English accent, which is spoken all around or understandable all around. Yeah. Right. Then this is British. Well, you don't really have to pronounce every word, but there has to be a sort of style to all of this. Right. Yeah. And you also need a little bit of speed, right? Because they're always speaking fast, right? That's British. It's not really difficult to do American, because they're kind of all over the internet all the time. Yeah. And they're quite animated also. Yeah. And then there's their African Americans, right? Okay. They got a whole different way of speaking, innit? Right. It's not like the usual kind of shit, but yeah, I mean, we carry on, you know? And now I'm really playing into the stereotype here that, you know, if it's an African American, then it's got a slightly higher nasal voice. Correct. But that's not really true. Right. There's so many variations in all of this. I know. But I think one of my most favorite is Australian. Roy, they always going for it. Roy. And it always seems like they're having a lot of fun while they're at it. You know? Yeah. You know, it's always about like, like, you know, that's what I love the most about Australian accents. Top notch. बरं, आता आपण एक काम करूयात. Okay. जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन, ही लाईन म्हणजे ही पूर्ण लाईन, हा, नॉट जस्ट द फर्स्ट I have to say in different accents now. येस, प्लीज. Okay. Let's say like this. You say, a jack of all trades, but a master of none. Still better than master of one. No, this was awesome, but still. You want another third accent? No, I want you to say that whole thing in that particular accent. Okay, in one and then go to the next. And the next one. And the next one. All right, cool. All right, let's do British then. You know the phrase, a jack of all trades, a master of none. Still better than a master of one. Right? Yeah. Let's go to African Americans. Okay. Man, you heard that, right? Jack of all trades, master of none. Still better than a master of one. Oh, yeah, right. That's better? Right? Oh, yeah. Nice. You want a third one? Yes. Which one? American? Yeah, well, you know, you've heard the saying, like, you know, jack of all trades and master of none. But you don't know, still better than a master of one. Okay. Marathi Indian accent. हरी ओम. हे बघ, आपल्याला तर माहितीये ना, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन. पण तू पुढचं ऐकलंयस का? स्टील बेटर दॅन मास्टर ऑफ वन. And
अँड युअर फेवरेट असला बडवणार आहेत ना लोक अँड युअर फेवरेट ऑस्ट्रेलियन. Right now, well, I don't know. It's really about this, isn't it? They say that you could be a jack of all trades and really a master of none, but the other half of the phrase is still better than a master of one. Okay. Awesome. I love it. Okay, cool. Okay, so now let's play a game. Ayla. Okay. Let's play a game. I will give you a word, and you need to tell me what you think of when you hear that word. Oh, it's like a rapid fire thing. Yeah, but more on the level. Oh, म्हणजे not. prestige. No. Okay, go More on, like go on. Phoebe I'm playing. Buffet thing, Oh, where you're okay. like, मी हे म्हटल्यावर तुला काय आठवतं? अच्छा, ठीक आहे. Okay. Okay. I hope this So- segment is editable in case. Everything is editable. Don't worry. Yeah, Friends. Eh. Okay. Creativity. Expansion. नियम. Oh, very important, but त्याचं भूत नाही चढवून घ्यायचं. ओके. संस्कार. Misleading. ओके. प्रेम. Oh, ultimate. ओके. राग. Necessary. ओके. And misunderstood. बर, ठीक आहे. चहा की कॉफी? किती वाजले? संध्याकाळची वेळ आहे, समजून घे. कॉफी. ओके. लग्न. तोच रिप्लाय माझा तेवढाच होता. ओके. ओके, गॉट इट. स्टाईल. आता विचित्र होत चालल्यात काही स्टाईल म्हणजे ओव्हरऑल किंवा स्टाईल या गोष्टीलाच इतकं आता काहीतरी वेगळंच प्राधान्य मिळायला लागलंय. जनरल काहीतरी 2-3 न्यूजपेपर चिकटवा अंगावरती आणि त्यालाही स्टाईल म्हणा. म्हणजे खरं. ठीक आहे, नाव इट इज बेसिकली लॉस्ट इट्स मीनिंग आय थिंक मेनी टाइम्स. जेव्हा तुला कोणी म्हणतं की पुस्तक वाच एखादं, तेव्हा कोणतं पुस्तक डोळ्यासमोर येतं? मी नाही वाचत. तू पुस्तक नाही वाचत? आय हेट बुक्स नाव. Now. एवढी पुस्तकं वाचलीत ज्याला शालेय जीवनामध्ये, नको तेवढी पुस्तकं खाल्ली आहेत अख्खीच्या अख्खी, आणि काही झालं नाही त्याच्यानंतर त्या पुस्तकांचा वासही नको सवयला लागला होता नंतर. नो बट सिरियसली आय थिंक आय डोंट रीड ॲज मच. ऑल्सो बिकॉज बऱ्याच वेळेला कामामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला काही ना काहीतरी येत असतं वाचायचं समोर, असतं. वाचन असतं इथे तिथे. सो ते डिस्कनेक्ट झालंय आता. सो पुस्तक नॉट सो मच. ओके. फिल्म. गो टू फिल्म गुड विल हंटिंग. नाईस. आय हर्ड दॅट आफ्टर अ लॉंग that टाइम. film has taught me more about life than many other things have. ओके. तुला जर जगातलं असं एक ठिकाण जिथे तुला रिटायर व्हायला आणि आयुष्यभरासाठी राहायला आवडेल? That is very difficult to say. कारण मला सगळीचकडे आवडतं, सगळीकडे आवडतं. पुण्यात? What? नाही म्हणजे तू आता पहिलेच म्हणली जगात म्हणल्यानंतर. नो बट आय से अवे फ्रॉम द सिटीज. म्हणजे शहरी जीवनशैली तेवढी नाही अपील होत. बट समवेअर आउट इन द कंट्री साइड मे बी. ओके, आय से दिस रादर दॅन टेलिंग यू जिओग्राफिकली, आय से एखादं असं ठिकाण जिथे लोकांना माणसाची व्हॅल्यू आहे आणि हाताला हात लावून गोष्टी करण्याची व्हॅल्यू आहे. ओके, उदाहरणार्थ, सॉरी थोडा डिटूर, पण माझा एक मित्र स्पितीला शिफ्ट झाला होता. त्यांनी मला व्हिडिओ कॉलवरती हे सांगितलं की अरे इथे येऊन एक वेगळीच मजा येते, कारण इथल्याला प्रत्येक माणूस हा फिक्स इथे यायचंय म्हणूनच आलेला असतो. टाइमपासला आलेली लोक 2 आठवड्यात निघून जातात. राईट. सो एव्हरीबडी हॅज पर्पज अँड दॅट इज वाय दे रिस्पेक्ट इच अदर्स पर्पज. त्याच्यामुळे जो एकमेकांबद्दलची व्हॅल्यू माहिती आहे की तू ही काहीतरी दम आहे तेरे में, इसलिए तू और मैं आज इधर है, दॅट काइंड ऑफ प्लेस की जिकडे माणसाची माणसाला व्हॅल्यू आहे
आणि जिथे हे माहितीये की आपला अहंकार वगैरे ठीक आहे जागी आपल्या, पण हाताला हात लावूनच गोष्टी घडतात, अशा ठिकाणी राहायला खूप आवडेल आणि आवडलंय पूर्वी सुद्धा. ओके, Yeah. ओके. फॅन्टास्टिक. सो नाउ टेल मी की ओव्हरऑल कमिटमेंट आणि रिलेशनशिप्स याच्याबद्दल तुझे व्ह्यूज काय आहेत? I have never discussed this ever. And I Okay. think it's important to have a very private experience of all of this. कारण कसं आहे की पटकन कोणाच्या तरी आयडियाज ऐकल्या की आपण इन्फ्लुएन्स होतो. हम्म. पण आपल्या समोरची व्यक्ती, आपल्या बरोबरची व्यक्ती ही तशी असेलच असं नाही. आणि उलटही आहे की समजा जर मी आज कोणाकडून तरी प्रेमाच्या काहीतरी कल्पना ऐकल्या, ज्या अशा म्हणजे म्हणजे माझ्या आतला रोमॅन्टिक म्हणजे ओतून व्हायला लागला. ओके. तर पण जर मी परत आल्यानंतर माझ्या बरोबरची जर व्यक्ती ही त्या प्रकारची प्रेमळ नसेलच, ओके, तर आज मी एक फिक्शन घेऊन आलोय घरी. ओके. तसंच उलटही आहे की इफ आय एम अप्रोचिंग समवन विथ एनी काइंड ऑफ दीज आयडियाज इन माय हेड, बघतच नाही ना बऱ्याच वेळेला समोरच्याला. सो आय से की कमिटमेंट रिलेशनशिप्स या सगळ्यापेक्षा आय जस्ट से की ऑनेस्टी इज नेसेसरी. की आणि नुसतं खरं बोलणं नव्हे ना, खरं वागणं. राईट. अर्ध सत्यही खोटं असतं. नरवा कुंजरवा आपण ऐकलंय. बरोबर. सो या सगळ्या गोष्टी आहेत, पण देन त्या बाहेरच्यांबरोबर करायच्या. राईट. सो इफ यू आर ट्रुली सेइंग दॅट यू आर विथ समवन और समवन इज विथ यू, तर देन दीज फॅक्टर्स नीड टू बी मोर इम्पॉर्टंट देन एनिथिंग एल्स. कारण कमिटमेंट सुद्धा अशी गोष्ट आहे ना की ते कधीतरी संपणार आहे. बरोबर. वन ऑफ यू इज गोइंग टू डाय. राईट. इवन इफ यू आर कमिटेड ट्रुली. तर मग आफ्टर दॅट हाऊ विल यू डील विथ इट. राईट. सो कुठल्याच प्रकारे एक्स्ट्रीमिटीला न जाता just making sure that the person you are with or the person who is coming towards you, okay, त्याच्यामध्ये ही पहिली ऑनेस्टी आहे का, आणि दुसरं म्हणजे आर यू बोथ प्लेइंग व्हिडिओ गेम्स. गॉट इट. सो ते जर नसतील की खरं माणसाचा माणसाशी संवाद होतोय, व्यक्तीचा व्यक्तीशी, देन आय थिंक म्हणजे आपण उलट म्हणूयात की रिलेशनशिप shows itself if it is there. Yeah, true. जर खरंच नातं असेल तर ते स्वतःच दाखवतं की मी आहे. बरोबर. मग त्याला आपल्याला नावं आणि काहीच द्यायला लागत नाही. करेक्ट. किंवा इनफॅक्ट ते समोरच्याकडनं वधवूनही घ्यायला लागत नाही. आय लव्ह यू म्हणल्याशिवाय नाही तुझं प्रेम, कचऱ्यातलं प्रेम आहे. बरोबर. पॉइंटच नाही काय. करेक्ट. वी कम टू द लास्ट सेगमेंट. आपला मुक्काम पोस्ट आहे ना, सो याच्यामध्ये मुक्काम पोस्ट मनोरंजन आहे. सो या पोस्टामध्ये तुला जर आता एक कार्ड दिलं, पोस्ट कार्ड, आणि तुला म्हंटल की तुला हवं त्या व्यक्तीला, इमॅजिनरी रिअल जे काही असेल ते, त्या व्यक्तीला तू पत्र लिही, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? as stereotypical as it gets, but this is my honest answer. परवाच मला आजोबांची खूप कचकचून आठवण आली होती. Not because he's my आजोबा, my was, but a man who was a true lover, not romantic. I get it, yeah. की ज्याच्यामध्ये प्रेम हे पूर्ण एका कणाकणात दडलेलं होतं. ओके. A lot of things that he did, त्याच्यामधनं ते प्रेम असं लाईक कणकण इकडे फेकल्यासारखे तसं होत जायचं. अँड तरी सुद्धा स्वतःला ज्या गोष्टी आवडतात त्या करणं, दुसऱ्यांना प्रेम देणं बरोबर आहे, पण माणसाला फिरायला आवडायचं, उबलक फिरायचा, खायचा भरपूर. ओके. इथे जाऊन आज वडा खाऊ वगैरे, तो वडाच आहे, पण त्याच्यातलं जे ते प्रेम, आहा. ओके. सो ऑल ऑफ दीज थिंग्स. आणि परवा एवढी आठवण आली कारण आता वी आर लॅकिंग दोज काइंड ऑफ पीपल, की ज्यांना तो बॅलन्सही ठेवता येतोय आणि ज्यांच्यात ते प्रेम खूप भरलेलं आहे आतून. ओके. आणि अशी माणसं राग आल्यानंतरही सोडत नाहीत कस. अर्थात. कारण ते प्रेम जितकं ऑनेस्ट तितकाच रागही ऑनेस्ट असतो आणि खरा असतो. करेक्ट. बरोबर. सो तसं म्हणलं तर आजोबाला पत्र लिहीन. काय लिहिशील? फारच लवकर गेलास म्हणेन. ओके. बट आय थिंक थँकफुली तशी काही माणसं नंतर आली आयुष्यात
जे बऱ्यापैकी सेम त्याच एका पंथातले असं आपण म्हणू. सो त्यामुळे खरं तर हे पोस्टकार्ड मी असं एकाला लिहिन आणि म्हणेन हेच सगळ्यांना पाठव पुढे. राईट, की स्टे इन टच, इन हिअर. करेक्ट. शब्दांची गरज नाही, पण तेवढं असतं की एखाद्याला एक लांबनं पण बघितल्यानंतर दोघांना एक क्लिअर कळतं की ह्याला मला बघायला किती आनंद झालाय, बरोबर. मलाही त्याला बघून किती आनंद झालाय. बरोबर. खरं आहे का नाही ते एका मिठीत कळतं, शब्दांचीही गरज नाही. तसं काहीतरी एक ट्रू कनेक्शन चालू ठेवा, इथून पोचत राहील. दॅट्स ऑल आय वुड लाईक टू राईट ऑन इट. ओके, ग्रेट. थँक्यू सो मच सिद्धार्थ. तुझ्याशी खरं तर बोलण्यासारखं इतकं आहे की हे एका एपिसोडमध्ये माववणं जरा अवघड आहे. सो आपण तुला परत बोलवू, चालेल, तेव्हा तू परत ये. चालेल. तुझ्या मस्त आवाजात आमच्याशी गप्पा मार. आणि मी जरा इस्त्री केलेलं शर्ट घालून येईन. हा, इस्त्री इस्त्री केलेला शर्ट घालून ये. सो पण ऑल द बेस्ट. तुला जे जे करत राहावंसं वाटतं ते करत राहा, आनंद मिळवत राहा आणि प्रेम वाटत राहा. Yeah, will do. I wish you the same, and all of you have been wonderful. I really enjoyed it. Oh, I hope you did. I mean, honestly, there's always a question of how it will be when you go to a podcast. माझ्यासाठी आज एक फार नवीन अनुभव हाही होता की this is here, but there is no this. Right. Feedback loop complete नाही होत. So तो फरक. तुला शेवटी तुझ्या मेंदूतलाच आवाज ऐकावा लागला का आज? नाही, तो ऐकता येतो युजली, पण माईक समोर असल्यानंतर युजली देर इज अनदर फीडबॅक लूप. हो, बरोबर. सो तो नसल्याने आज काय म्हणत माझ्या बोट मधलं एक पॅडल जरा कमी होता, तिकडून थोडीशी अशी होत होती. बट इट वॉज फन, इट वॉज अ लॉट फन, अँड आय रिअली थँक यू फॉर choosing me to come here today. I hope you got something of value. Yes, we did. Of course we did. It's good. Yeah.